हे किती दिवसात येतं हे सगळं? ही आता लयत लय 15-20 दिवस 15 दिवसात हे असं असं होणार. होणार. सगळ्यांना सोशल मीडियामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून अशा 2 मुलांची ओळख आज करून देणार आहे, ज्यांनी शेती परवडत नाही म्हणणाऱ्यांच्या गालामध्ये मोठी चपराक मारलेली आहे. बघा, आज या 2 चेहऱ्यांना तुम्ही चांगलं लक्षात ठेवा. हे ते 2 चेहरे आहेत ज्यांनी शेतीमध्ये परिवर्तन कसं घडवायचं याचं उत्तम उदाहरण आज या ठिकाणी दिलेलं आहे. मी ओळख करून देतोय, अभिजित मनोहर बागल आणि अजित मनोहर बागल हे 2 चेहरे आहेत जे सगळ्यात तरुण वयामध्ये प्रयोगशील शेतीचा मार्ग अवलंब करणारे. मी अजितला या ठिकाणी आपल्याशी बोलायला सांगणार आहे. अजित शेतामध्ये नवीन प्रयोग करत आलेला आतापर्यंत सातत्यानं. आतापर्यंत किती प्रयोग शेतामध्ये केलेले आहेत? आपण वांगी लावली, नंतर भेंडी, आणि नंतर हे सगळं जाऊन आपल्याला ड्रॅगन फ्रूट लावायचं सुचलं. मग हे आपण पहिल्यांदा फिरलो, इकडं रोपं ही बघितली, कशी त्याची पद्धत आहे बघितली. त्या नियोजन सगळं करून आपण पोल मागून जाऊन स्वतः घरच्या घरी सगळं करून लावलं, आणि ते आता प्रत्यक्षात आपल्याला असं दिसतंय. म्हणजे आता ड्रॅगन फ्रूट मला या ठिकाणी जे पाठीमागं आपल्याला दिसतंय तुम्ही बघू शकताय कशा पद्धतीने ड्रॅगन फ्रूट आता मला वाटतं दुसरं पीक आहे ह्याचं, तिसरं. म्हणजे ड्रॅगन फ्रूटच का निवडलं? डाळिंब आहे, केळी आहे, लोक आता ऊस लावतात ते, मग ड्रॅगन फ्रूटच का? आता ड्रॅगन फ्रूट मध्ये कसं आहे, ह्याला फवारणी वरण नाहीच. हम्म. एक 15 दिवसातून किंवा महिन्यातून एकदा फक्त बुरशीनाशक ह्याला वापरायचे. बाकीचे सर्व पिकं खाल्लं नाही. कसं आहे, सेंद्रिय आहे, शरीरासाठी चांगलं आहे. येत्या काळात जमिनीचं नुकसान होत नाही. रासायनिक खत ह्याला जास्त चालत पण नाही. ह्याला तर आता सिमेंटचं पोल आहे, वरची प्लेट आहे, लाखो रुपये खर्च आहे. फक्त पहिल्याच वर्षी खर्च एकदा केलं उभा की कमीत कमी 20 वर्ष चालते. बर, म्हणजे पहिल्या वर्षी फक्त भरपूर इन्व्हेस्टमेंट करावं लागते. इथून पुढे फक्त मालच तोडायचा आहे. तुम्ही आता ड्रॅगन फ्रूट मध्ये आपण बघताय ह्याच्यात फुलं लावलेले आहे, ते भेंडी लावलेली आहे. मग ह्या इतर पिकांचा परिणाम त्याच्यावर होत काय नाही सुद्धा होत नाही त्याला परिणाम. का? मग ह्यांच्या फवारण्या करताना त्याच्यावर काय effect सुद्धा काय? साईड इफेक्ट होत नाही त्याला. ह्यांना जास्त फवारणी नाही, त्याच मव्याची फवारणी हा. आणि बुरशीनाशक एवढंच. बरं. नाळीचं ही ह्याला काय चालतं, ह्याच्यावर दुसरा काही इफेक्ट होत नाही. त्याच्यामुळं ड्रॅगन फ्रूट लावल्यावर मित्र, भावकी, इतर परिवार कोण लोक काय म्हणले? काय म्हणणार आहे, काय उभा केलं ह्यानं, काय लावायला लागलं असलं, बरं. हे असलं काय केलंय पण रानाचं. ऊसाचे तर पैसे लय होते रे. होय, ऊसाचं होते तर, पण ह्यात पहिल्या वर्षी आता माल कमी ऊस- लागतोय. ऊसाला 70 टन गेला तर 70 टन आता 3000 झालं किती? 2 लाख होत्या ते. आता आपलं हे एका एकरात पुढच्या वर्षी 10 टन माल जातोय. 50 बरं. रुपयानं जर गेला तर 5 लाख रुपये होते ते एकरात. एकरात होते ते. तसं चा- ऊसाचं एकरात होत नाही 5 लाख. आणि ह्याला होत खर्च नाही. कमी आहे. एक वर्षात फक्त लाख रुपये खर्च आहे दुसऱ्या वर्षी. पहिल्या वर्षी फक्त पोलचा आणि प्लेटचा आणि रोपांचा खर्च आहे. एकदा लावल्यावर किती वर्ष जाते? 20 वर्ष जाते, 20 ते 25 वर्ष जाते. म्हणजे नांगरणी, कोळपणी फक्त काय आपली नाही, काय नाही. करायची, फक्त अंतर्गत मशागत नवीन झाड लावायचं. लावायचं नाही. पहिल्याच वर्षी म्हणजे- फक्त खर्च. आपण बघतोय कशा पद्धतीनं जे ऊस शेती आळशी शेती म्हणून ओळखली जाते आणि त्या पारंपरिक शेतीला फाटा दिलेला आहे, आणि ड्रॅगन फ्रूटची शेती ही या दोन्ही तरुण भावंडांना सुचली. आता तुम्ही जी शेती सगळी करताय ह्यात आता गाड्यांचा खर्च ही काय? झिरो सगळं घरच्या घरी. सगळं घरच्या घरी. गाडी लावलेला आम्हाला आठवतच नाही कधी. बर, सगळं घरच्या घरीच करतो. आता किती वर्ष झालं लावून ह्याला? ह्याला 1 वर्ष झालं. जुलै मध्ये 1 वर्ष पूर्ण झालं. एका वर्षात किती कमाई ड्रॅगन फ्रूटची? फक्त ड्रॅगन फ्रूटची 50,000 रुपये कमी झाली आतापर्यंत. म्हणजे ही सुरुवात आहे. सुरुवात आहे. बर, आणि आता ह्याला किती वर्षातनं 2दा का एकदा फळ आहे ह्याला? ह्याला वर्षात जून मध्ये स्टार्ट झालं का, आग माग डिसेंबर पर्यंत माल चालत होता ह्याचा. दीड महिन्यानंतर तोडायचं ते प्रत्येक तोडा. तोडायचा आपलं. हा, दीड महिन्याच्या गॅप आता पहिल्यांदा फळ कमी लागलं असेल. पहिल्यांदा कमी लागलं का, तर ह्याच्यात मग आपण वांगीचं आंतरपीक घेतलं. बर, त्यात वांगी 4 लाख रुपये झाली आपल्याला 4 महिन्यात. काय वांगी 4 लाख रुपये झाली. आता आंतरपीक वांगी होतं त्याच्यामुळे पहिल्या वर्षी माल कमी लागलाय. सिमेंटचा पोलचा ह्याचा खर्च निघला असेल. निघला, सगळा निघला खर्च. आणि भेंडी किती झाली? भेंडी 50,000 रुपये झाली आणि आतापर्यंत. फुलं? भेंडी शेवट झाली तर फुलं आता चालू झाली. फुलं एकदा 1,000 रुपये झाली तिथपर्यंत. बर, म्हणजे शेती परवडत नाही म्हणणाऱ्यांना मी चपराक का म्हणलो मगाशी हे तुम्हाला लक्षात आलं असेल की बघा, प्लेटचा आणि सिमेंटच्या पोलचा खर्च आंतर शेतीतनं केलेला आहे. म्हणजे आतमध्ये दुसरं पीक घेतलं, वांगी 4 लाख रुपयाची झालेली आहे. आणि विशेष म्हणजे कुठलाही गाड्याचा खर्च नाही. 2 तरुण भाऊ, आई वडिलाची साथ आहे, बहिणींची साथ आहे,
आणि याच्यामुळे 4 लाख रुपयाची वांगी एका सीझनमध्ये झालेली आहेत. भेंडी याच्यातनं घेतलेली आहे, फुलं याच्यातनं घेतलेली आहेत. म्हणजे जो मेंटेनन्स राहतो याला, तो मेंटेनन्स तर काढलाच काढला, पण त्याच्याबरोबर वर खर्च सुद्धा ह्यांनी जास्त यातनं कमवलेला आहे. यातनं एकच सांगायचंय, तू नवीन शेतकऱ्यांना काय सांगशील? आता बरेच जण ऊसाची शेती करतात, वेगवेगळं नवीन केळी आहे, डाळिंब आहे. मग डाळिंब तर आम्ही बातम्या वाचतो 50 लाखाचं झालं, 40 लाखाचं झालं. त्याला खर्च तसाच असतोय. हा तसं ह्याला वर्षाला फक्त 1 लाख रुपयापेक्षा जास्त खर्च होत नाही. बर. पहिल्याच वर्षी फक्त पोलचा आणि प्लेटचा आणि रोपांचा खर्च. परत तिथनं पुढे वर्षाला लय लाख रुपये खर्च, त्याच्यावर येणार उत्पन्न सगळं आपलंच. आता पुढं अजून काय प्लॅनिंग? ह्याचं पुढे काय नाही. आता माल झाल्यानंतर रेस्टचा बेसर डोसी भरून पुढच्या वर्षीसाठी फांद्या ब्रँचेस वाढवायच्या. आता हे सिमेंटच्या पोलला एवढ्या खालीपासून ते वरपर्यंत यायला किती दिवस लागतात? याला 4 ते 5 महिने लागतात. 4 ते 5 महिने. आणि ह्याला खतं कुठली वापरली मोठं व्हायला? ह्याला आपला शेणखत जास्त करून वापरला आणि सेंद्रिय खत, रासायनिक काय वापरलेलं नाही. रासायनिक लागतच नाही. लागत नाही. म्हणजे रासायनिक खतांचा खर्च काहीच नाही. खर्च काहीच नाही, फक्त सेंद्रिय खत, शेणखत आणि इतर सेंद्रिय खत. ही पोल एक कितीला बसतो? 200 रुपयाला. आणि 200 रुपयाला प्लेट? पोच आणि प्लेट 150 रुपयाला पोच. पोच आपल्या 350 आपण रुपयाला. लावायची. हो आपल्या. आता हे जी फळ आहे, फळ या ठिकाणी फुल लागल्यापासून फळ पूर्ण तयार व्हायला किती दिवस? 45 दिवसात तुटून जातं फळ. 45 दिवसात? होय, 45 दिवसात तुटून जातं फळ. ह्याचा अभ्यास कुठं पुस्तक आणलं, काय नाही. केलंय? स्वतःचा अभ्यास. म्हणजे किती बागा फिरला होता? बागा भरपूर फिरलो. तरी एक 10-15 बागा आरामात बघितल्या. बरं. सगळे प्रत्येक शेतकऱ्याकडनं ज्याचा त्याचा अनुभव घेतला आणि त्याच्यातून आपला अनुभव काय, कुणाचं आपल्याला योग्य वाटतंय, काय वाटतंय. समजा ह्याच्यात फेल गेला तर जात नाही, फेल जात नाही. फेल जायचा विषयच नाही. हा, काय विषयच नाही फेल जायचा. भविष्यात याला लागलेलं फळ इतर देशामध्ये एक्सपोर्ट करणार, होते. होय. एक्सपोर्ट सुद्धा होते. एक्सपोर्ट पुढच्या वर्षी आपला माल एक्सपोर्ट क्वालिटीचा होते. म्हणजे पहिल्या वर्षीच्या फळात आणि दुसऱ्या वर्षीच्या फळात फरक होय, राहतो. फरक आहे. पहिल्या वर्षी फळ कशामुळे कमी राहतं? रोप लावायचं, हम्म. त्याला पोलला यायचं, तिथनं परत खाली जाऊन तिथनं परत फळ द्यायचं. बर. त्याच्यामुळे त्याचा पूर्ण अंगातली ताकद निघून जाते. तसं दुसऱ्या वर्षी काय आयता पोल लावलेला असते, दुसऱ्या वर्षी फक्त फळ टाकत असते त्याला. मग आता जे आपल्या तुमच्या वयाची पोर आहे ते पबजी खेळते, ती ऑनलाईन गेम खेळते, ती परत त्याला चौकामध्ये बसते, ती फिरायला जाते. मग तसं तुम्हाला वाटत नाही का ऑनलाईन सगळं नाही. करावं? आता आम्हाला काय वाटतं, आता आपण काम केलं तर पुढचं आपलं भविष्य चांगलं होईल. बर. आता आपण आयुष करत बसलो तर पुढच्या भविष्यात आपल्याला काय बाकीच्या माणसासारखं कामाला जा, कुठं काय जा, असंच करावं लागणार आहे. वडिलांची शाळा कितवी झालेली आहे? 9वी झाली. आणि तुमचं? माझं 12वी होऊन ITI झालेला आहे. ITI ट्रेड? ITI प्लंबरचा ट्रेड झालेला आहे. किती मार्क आहे? मार्क 95% मग ITI ला. सरकारी जॉबला गेला नाव का? सरकारी जॉबला 1 वर्ष जाऊन आलो हैदराबादला. बर. हैदराबादला 1 वर्ष अप्रेंटिस केली, ट्रेनिंग झालं. सरकारी जॉबची गरज नाही का? आता नाही. मग शेतीच ही सगळा जॉब आहे. शेतीच आपला जॉब आला. उद्या मग लग्न कशी व्हायची? जॉब नाही म्हणजे शेती होते त्याला काय जास्त उत्पन्न दावलं, पैशाशी मतलब आहे ना लग्नाला. आणि भेंडीचं उत्पन्न 4 लाख जे केलं वांग्याचं. ते वांग्याचं, ते किती दिवसात काढलं होतं? 4च महिन्यात. म्हणजे महिन्याला 1 लाख 1 रुपये लाख. कमवणारी ही पोर आहे ती. शेती परवडत नाही, शेतकऱ्याला बायका देत नाहीत, लग्न होत नाहीत. ही जी काय एक बाहेर एक प्रोपगंडा तयार केला शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये, नक्कीच त्यांनी हे थोडंसं ऐकलं पाहिजे, हे पाहिलं पाहिजे. महिन्याला 1 लाख रुपये शेतातनं कमवू शकतो, हेही आंतरपिकातनं. 95% मार्क ITI ला शेवटच्या वर्षाला. गव्हर्नमेंटचा जॉब सोडला आणि दोघंही भाऊ या ठिकाणी शेतीमध्ये काम करतायत. ड्रॅगन फ्रूट लावलेला आहे. आता जर त्या वर्षी तुम्ही किती शेतीतनं उत्पन्न काढता सरासरी? एक फक्त ही तरकारी जर म्हणलं हम्म. तर तरकारी आपलं 10 लाख रुपयापर्यंत वार्षिक उत्पन्न जातं. वार्षिक उत्पन्न. वर्षे? आणि ऊसाचं एक 6 लाख रुपये जातं. 5-6 लाख रुपये वर्षाला. ऊस पण आहे का? ऊस पण आहे. ऊस 2.5 एकर ऊस आहे. 2.5 एकर ऊस. होय. मग ऊस चांगला आहे का तरकारी चांगला आहे? तरकारी चांगलं. बाग चांगली आहे. बर. ऊसाला- तरकारी कशामुळे चांगला आहे? तरकारी कसं ताजं भांडवल आहे. बर. म्हणजे आज इकलं की लगे पैसे इकेल तसं पैसे द्या. आणि काय होतंय, जास्तीत जास्त तरकारी आंतरमध्ये चालतं, आंतरपिकामध्ये. बरोबर. त्याच्यामुळे वरच्या बागेचा होणारा खर्च आहे ती तरकारीमध्ये भागतोय. त्याच्यामुळे बाग बी डेव्हलप होती, तरकारी होतोय ना, भागतोय व्यवस्थित. म्हणजे बघा किती आयुष्याचं गणित किती सोपं केलेलं आहे ह्यांनी. बाग तर करायची, पण त्या बागेच्या मध्ये आंतरपीक घ्यायचं आणि बागेचा खर्च त्या आंतरपिकातनं घ्यायचा. डाळिंबाला फाटा दिलेला आहे, केळीला फाटा दिलेला आहे.
आणि ज्या ड्रॅगन शेतीला सुरुवातीला खर्च आहे तो त्यांनी फक्त आतल्या पिकांमधनं घेतलेला आहे. वांगी असतील, भेंडी असेल, फुलं असतील आणि 10 लाख रुपये वर्षाला फक्त त्यांचे पालेभाज्यांचे होतात. ह्याच्यावरनं आपण तर्कवितर्क लावला पाहिजे की शेतकऱ्याची पोरं हे पैसा कमवतात, पण आम्ही एवढं कमवतो असं कधीच जगाला ओरडून सांगत नाहीत. एका IT तल्या इंजिनियरला जेवढा पगार पडत नाही तेवढा पगार शेतकऱ्याची पोरं पाडू शकतात. हे आपण सगळ्यात पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. शेतकरी मित्रांनो कुठंच कमी नाही, शेतकरी नियोजनात कमी नाही, मॅनेजमेंट उत्तम आहे शेतकऱ्यांचं. पुण्यामधल्या आपण काही घटना पाहिल्या असतील की हुंड्याअभावी सुनाला छळ करून मारलं, पण अशा बागायतदार पोरांनी, अशा शेतकऱ्याच्या पोरांनी कधी सुनाचा बायकोचा छळ केला आहे, आई सांभाळली नाही, हे तुम्हाला शेतकऱ्याच्या घरात उदाहरण कधीच दिसणार नाही. कारण ही शेतकऱ्याची पोरं मातीला प्रामाणिक आणि इमानदार असतात. ह्या मातीची, ह्या काळ्या आईची सेवा करण्यामध्ये ते इमानदार असतात, प्रामाणिक असतात. जन्म देणारी जशी एक आई आहे तशी दुसरी आई या शेतकऱ्यांची ही काळी जमीन आहे. म्हणून मी महाराष्ट्रातल्या तमाम सगळ्याच मित्रांना विनंती करेन की शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला. मी या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या तरुण पोरांची व्यथा किंवा त्यांचा कर्तबगारपणा यातनं मांडायचा प्रयत्न का करतोय, तर शेतकरी, तुम्ही बघितलं असेल कोविडमध्ये सगळ्या इंडस्ट्री बंद पडल्या, पण ॲग्रो इंडस्ट्री बंद पडली नाही. या जगाची अर्थव्यवस्था, या देशाची अर्थव्यवस्था ही ॲग्रो इंडस्ट्री चालवते. जर हे तरुण भावंड वर्षाला 10 लाख रुपये फक्त पालेभाज्यांचं करतात, 3-4 एकर ऊस आहे, ड्रॅगनची ती 2-2.5 एकराची बाग आहे, त्यातनं आंतरपिकं 4-5 लाखाची 4-5 महिन्यात घेतली जातात, तर यांचं अर्थसंकल्प हा नक्कीच एखाद्या ग्रामपंचायतपेक्षा मोठा आहे. एवढंच त्या निमित्तानं मी सांगू इच्छितो. धन्यवाद.